उशिरा नाही, योग्य जोडीदाराची सुरुवात इथूनच होते. श्री गुरुदत्त श्री स्वामी समर्थ महाराज मित्रांनो, तुम्हाला सगळ्यांनाच माहिती आहे की लोक काय म्हणतात की तिशीनंतर लग्न झालं की नातं टिकत नाही. पण सत्य पूर्ण उलटं आहे. तिशीनंतरच लग्न सर्वात स्थिर, प्रेमळ आणि यशस्वी असतं. आणि तुमचं रास कोणाशी लग्न जुळते ही माहिती तर असेलच, तर आयुष्य बदलू शकतं. मित्रांनो, पहिली रास आहे मेष रास. वैवाहिक जीवनात तिशीनंतर मेष व्यक्तींनी तिशीनंतर जबाबदारीची जाणीव ठेवतात. ते जोडीदारावर मनापासून प्रेम करतात आणि त्याला सुरक्षित ठेवतात. प्रेम प्रखर, पण कधीकधी राग पटकन येतो. जुळणाऱ्या राशी कोणत्या? सिंह, धनु, मिथुन, कुंभ. टाळाव्या कोणी? कर्क, मकर. स्वभाव क्लॅश होऊ शकतो. 3 मुख्य समस्या: राग, तडक, मत कायम ठेवण्याची जिद्द आणि जोडीदारावर अधिक प्रभाव. सर्वात चांगलं वैशिष्ट्य: एकदा प्रेम केलं की नातं आयुष्यभर जपतात. खास उपाय: मंगळवारी हनुमान चालिसा, लग्नात लाल रंगाचा वापर, जोडीदारावर संवाद ठेवणे. वृषभ राशी. वैवाहिक जीवनात तिशीनंतर या वयात वृषभ व्यक्ती स्थिर आणि शांत स्वभावाने घराला प्राधान्य देतात. प्रेम आणि विश्वास त्यांच्या नात्यांचा पाया असतो. जुळणारा राशी कन्या, मकर, कर्क. टाळाव्या कोणी? सिंह, धनु. समस्या काय? हट्टीपणा, बदल स्वीकारला वेळ, जोडीदारावर जास्त अवलंबून राहणे. खास गुण: पूर्ण निष्ठा, विश्वासघात शक्यच नाही. खास उपाय काय करायचे त्यांनी? तर शुक्रवारी गोड पदार्थ दान, पांढरी वस्तू जवळ ठेवा, संगीत, प्रेमभाषाद्वारे प्रेम दाखवणे. मिथुन राशी. वैवाहिक जीवन. मिथुन व्यक्ती मजेशीर, खेळकर आणि संवादप्रिय असते. तिशीनंतर अधिक परिपक्व होते. नाते हसत खेळत राखतं. जुळणाऱ्या राशी कोणत्या? तर तुला, कुंभ, मेष. टाळाव्या कोणत्या? कन्या, मीन. समस्या: मनात पटकन बदल, कधीकधी जास्त मित्रमैत्रीण, भावनिक अभिव्यक्तीत कमी. खास गुण काय? तर हसरं घर आणि आनंदी वातावरण त्यांना आवडते. उपाय: बुधवार दुर्वा गणपतीला व्हा, हिरवा रंग जवळ ठेवा आणि बांगड्या घाला. जोडीदाराशी मनातील गोष्टीवर शेअर करा. कर्क राशी. वैवाहिक जीवन अत्यंत प्रेमळ, भावनिक, काळजी करणारे. तिशीनंतर जोडीदारावर अधिक प्रेम आणि संरक्षण भाव. जुळणाऱ्या राशी कोणत्या? वृश्चिक, मीन, वृषभ. टाळाव्या कोणत्या? मेष, धनु. समस्या: जास्त भावनिक प्रतिक्रिया, जोडीदाराकडे जास्त अपेक्षा, भूतकाळ विसरायला वेळ. खास गुण काय? कुटुंबाचा पाया, सर्वांना जोडून ठेवतात. उपाय काय? तर सोमवारी शिवदेवाचा अभिषेक करा, चांदी धारण करा, नम्रता आणि एका छोट्या गोष्टीसाठी रोज कौतुक करा. सिंह राशी. वैवाहिक जीवन. तिशीनंतर सिंह व्यक्ती खऱ्या अर्थाने गृहप्रेमी होतात. ते जोडीदाराचा मान ठेवतात आणि प्रेमात मोठेपणा दाखवतात. जुळणाऱ्या राशी मेष, धनु, मिथुन. टाळाव्या कोणत्या राशी? वृश्चिक आणि वृषभ. समस्या: अहम थोडा, जोडीदाराकडून लक्षाची अपेक्षा, वर्चस्व हवा असतो. खास गुण: प्रेमात कधी फसवत नाही, मनापासून देतात. उपाय: रविवारी सूर्याला जल द्या, तांब्याचा वापर करा, जोडीदाराकडे मत त्यांचं ऐका. कन्या राशी. तिशीनंतर कन्या व्यक्तीला नियम आणि शिस्त देते. ते प्रेम कमी व्यक्त करतात पण काळजी खूप घेतात. जुळणाऱ्या राशी कोणत्या? वृषभ, मकर आणि कर्क. टाळाव्या कोणत्या? मिथुन आणि धनु. समस्या काय? जास्त विचार करतात, नीटनेटकेपणावर जास्त जोर असतो, टीका करण्याची सारखी सवय असते. आणि खास गुण काय? विश्वासू, जबाबदार आणि आयुष्यभर साथ देणारे. उपाय काय? यांनी विष्णू सहस्रनाम नेहमी ऐका, वाचा, पुस्तक आणि ज्ञानदान, कौतुक शब्दात व्यक्त करा. तुला. वैवाहिक जीवन, प्रेम, रोमांस, नात्यात समतोल. तिशीनंतर तुला लोक सर्वात मॅच्युअर पार्टनर बनतात. जुळणाऱ्या राशी मिथुन, कुंभ, धनु. टाळाव्या कोणत्या? कर्क आणि मकर. समस्या: निर्णय घेण्यात वेळ दिसण्याला जास्त महत्त्व देतात आणि शांतता राखण्याच्या नादात स्वतःच दडपतात. खास गुण काय? तर घरात प्रेम आणि आनंद टिकवून ठेवतात. उपाय: शुक्रवारी देवपूजा, सुगंधित फुले आणि रोमॅन्टिक वेळ एकत्र. वृश्चिक राशी. वैवाहिक जीवन, प्रेम खोल, निष्ठा तीव्र. तिशीनंतर ते पूर्णपणे जोडीदारामध्ये गुंततात. जुळणाऱ्या राशी कर्क, मीन, मकर. टाळाव्या कोणत्या? कुंभ आणि सिंह. समस्या काय? जळफळाट, शंका, भावनांचा अतिरेक, जोडीदारावर हक्क. खास गुण काय? आयुष्यभर अटूट नातं, वचन पाळतात. उपाय: मंगळवार उपवास, लाल गुलाब मंदिरात ठेवा, विश्वास वाढवणारा संवाद असतो. धनुराशी. वैवाहिक जीवन, स्वातंत्र्य आवडतं, प्रवास व ॲडव्हेंचरस. तिशीनंतर सेटल झाल्यावर उत्तम पार्टनर बनतात. जुळणाऱ्या राशी कोणत्या?
मेष सिंह तुला. टाळाव्या कोणत्या? कन्या आणि मीन. समस्या नात्यात जास्त मोकळी खावी. भावना व्यक्त कमी करतात. वचन विसरतात. खास गुण काय? हसत खेळत घरात राहतात. सकारात्मकतेने भरलेले जीवन असते. उपाय: गुरुवारी हळद चना दान करा. पिवळा रंग. जोडीदारासोबत प्रवास करा. मकर राशी. वैवाहिक जीवन तिशीनंतर सर्वात चांगले पार्टनर असतात. जबाबदार प्रामाणिक आयुष्यभरासाठी नातं निभवतात. जुळणाऱ्या राशी कोणत्या? वृषभ कन्या मीन. टाळाव्या कोणत्या? मेष आणि मिथुन. समस्या: कमी बोलणे, भावना कमी व्यक्त करणे, कामाला खूप वेळ देतात. खास गुण काय? घर स्थिर ठेवतात. आर्थिक व मानसिक दोन्ही. उपाय: शनिवारी तेल दान करा. काळा धागा घ्या. प्रेमाने बोलणे रोज 5 मिनिटे. कुंभ राशी. वैवाहिक जीवन विचार स्वातंत्र्य. मित्रासारखे पार्टनर. तिशीनंतर धीर आणि समजूत वाढते. जुळणाऱ्या राशी कोणत्या? मिथुन तुला धनु. टाळाव्या कोणत्या? कर्क आणि मीन. समस्या काय? भावनांना शब्द नाही. प्रायव्हसी खूप हवी. कधीकधी थंडपणा. खास गुण कोणता? जोडीदाराचा खरा मित्र असतात. न्यायप्रिय आणि समजूतदार. उपायांनी करायचे: शनिवारी गरिबांना मदत करा. निळा रंग द्या आणि तुम्ही देखील परिधान करू शकता. हार्ट टू हार्ट कन्व्हर्सेशन ठेवा. मीन राशी. वैवाहिक जीवनात खूप भावनिक, पूर्णपणे प्रेमात झोकून देणारे असतात. तिशीनंतर प्रेम अधिक स्थिर होते. जुळणाऱ्या राशी कर्क वृश्चिक मकर. टाळाव्या कोणत्या? मिथुन आणि धनु. समस्या जास्त भावना. कधी दुखावले गेले तर शांतपणे लांब जाणे. जोडीदारावर खूप अवलंबून राहतात. खास गुण: रोमॅन्टिक, काळजी घेणारे, क्षमा करणारे. उपाय: गुरुवारी केशर पिवळ्या फुलांची पूजा. स्वतःची किंमत ओळखणे. युनिव्हर्सल रेमेडी सर्व राशींना लागू. हे तिशीनंतर लग्न प्रेम जुळवणूकमध्ये जबरदस्त असतात आणि त्यांना परिणाम देतात. 41 दिवस हे सगळ्या राशींनी उपाय करा. ओम नमो भगवते वासुदेवाय धीमही. दिवसाला 108 वेळा. घराच्या ईशान्य दिशेला पाण्याचा तांब्या. पौर्णिमेला गोड पदार्थ दान आणि संध्याकाळी शेजारील मंदिरात दिवा लावा. मित्रांनो, हे होते सगळ्या राशीचे डिटेल. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करा आणि कमेंटमध्ये ओम नमो भगवते वासुदेवाय नक्की लिहा. पुन्हा भेटू अशाच एका नवीन विषयासह. तोपर्यंत धन्यवाद. श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. आणि हो, कमेंटमध्ये व्हिडिओला हाईप करायला विसरू नका. धन्यवाद.